विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. विदर्भात सूर्याचा वाढता प्रकोप. नागपुरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. ग्रामीण भागातही उष्णतेचा तडाखा. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित. विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढतच आहे. शनिवारी नागपूरचं तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हे राज्यातील सर्वाधिक तापमान ठरलं असून हवामान विभागानं उष्ण लाटेचा इशारा दिलाय. हवामान खात्याच्या मते विदर्भात उष्ण लाटांचा जोर वाढतोय आणि पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे. नागपूर प्रशासनानं सावधगिरीचा उपाय करत शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांसाठी ग्रीन नेट लावून सावलीची व्यवस्था केली आहे. उष्णतेचा परिणाम केवळ शहरापुरताच मर्यादित नाही, तर ग्रामीण भागातही याचा मोठा प्रभाव दिसून येतोय. उमरेड शहरात दुपारी रस्त्यावर तुरळक वर्दळ, तर शिवारात फिरणारी जनावरे झाडांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झालंय. कूलरमध्ये वापरण्यात येणाऱ्या खसच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून उमरेड शहरातील खस विक्रेते भर उन्हातच खसची दुकानं थाटून बसले आहेत. हवामान आणि आरोग्य खात्याचं नागरिकांना आवाहन: भरपूर पाणी प्या, हलके सुती व लाईट रंगाचे कपडे वापरा आणि शक्य असल्यास दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा. उन्हाच्या झळा वाढत असताना सावधगिरी आणि सुरक्षितता हाच खरा उपाय. ताज्या अपडेटसाठी विदर्भ आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर.